पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना की डिसेंबर जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारी हप्त्याची वाट पाहत होतात, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळालेला आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही ऐकलेल्या होत्या, परंतु अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण तुमची जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार केला जाणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील आणि आता तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत लाडकी बहिणींनो, आपण जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, त्यामुळे जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। या सर्व लाडक्या बहिणी आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या। बघा भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वाटप झाला। डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर वाटप झाला आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होईल असं सांगण्यात येत होतं आणि त्याप्रमाणे लाडकी बहिणींना आता तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आता जानेवारी महिना संपत आलेला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे राज्यातील सर्व लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत, ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली आहे, ज्यांची केवायसी झालेली नाही, केवायसी अपूर्ण आहे, केवायसी पूर्ण आहे, तरी पण पैसे आलेले नाही, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसीची संधी देण्यात आलेली आहे। भरपूर महिला रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होत्या, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसीची संधी देण्यात येत आहे। तर एकंदरीत आता ही नवीन केवायसी कशी करायची, कुठे करायची, कुणी करायची, कधीपर्यंत करायची, कुणी करू नये, ही केवायसी चुकू नये, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे, केवायसीचा फॉर्म कुठे भरायचा आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। यासोबत जानेवारीच्या हप्त्याची अपडेट आपण पाहणार आहोत। जानेवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे, एकंदरीत कोणत्या बहिणींना मिळणार नाही, त्याविषयी माहिती सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेला तर अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही। तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपये। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर सोशल मीडिया असेल, याच्यावरती यूट्यूब असेल, फेसबुक असेल, सर्वीकडे बातम्या फिरत आहेत की जानेवारी हप्ता 21 रुपयाप्रमाणे वितरित होणार आहे, परंतु 21 रुपयाप्रमाणे अजून कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपये। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून स्विस्तांतर या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येतील, परंतु डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, बँकेचे आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण काही महत्त्वाची नियमावली वाचून दाखवत आहे, जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। जर या ठिकाणी जिल्हा तुमची असेल, या ठिकाणी बँक खाते तुमचे यामध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळत आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींना भरपूर दिवसानंतर प्रतीक्षा संपत आहे, दिलासा या ठिकाणी मिळत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जिल्ह्यांची बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजयदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम या सर्वांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही महत्त्वाची 4 कामे केलेली असतील तर तुम्हाला जानेवारी हप्ता मिळेल, परंतु जर तुम्ही 4 कामे केले नसेल तर तुम्हाला जानेवारी हप्ता मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा 2025 सालामध्ये वेगळे नियम होते, आता हे 2026 साल सुरू होऊन आता महिना पूर्ण होत आलेला आहे। 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत, महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर जर तुम्ही या नियमांमध्ये
नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात, यासोबत नियम बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य काय होत नसतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कधी पण 3 किंवा 4 दिवसांची निवड करण्यात येत असते. बघा तुम्हाला आठवत असेल, मागील कोणता जरी हप्ता असेल तर तो हप्ता कमीत कमी 3 ते 4 दिवस वितरित होत असतो. म्हणजेच एका दिवसामध्ये 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींना पैसे सोडले जातात. दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींना, तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींना, चौथ्या दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींना. म्हणजे सांगायचं काय की बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे एका दिवसाला जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. हे पैसे कमीत कमी बहिणींना सोडणं शक्य होत असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, महिना जरी संपत आलेला असला आणि आता जवळ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्या तरी पण लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सर्वांना एका दिवसामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे प्रमुख 3 ते 4 दिवसांची निवड करण्यात येत असते. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहात. यासोबत भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारलेला आहे की दादा गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, दादा मोफत शिलाई मशीनचे अर्ज सुरू झालेले आहेत का, मोफत पिठाची गिरण्याच्या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत का, असे प्रश्न भरपूर ताईंनी विचारलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. परंतु या ठिकाणी जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला मिळणार नाही, केवायसी चुकली असेल, अर्धवट राहिलेले असेल त्यांच्याविषयी, यासोबत ज्यांचे अर्ज अपात्र असतील त्यांच्याविषयी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती माहिती सांगत आहे. सविस्तर पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ पाहत चला. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमची केवायसी चुकलेली असेल तर परत एकदा संधी मिळणार आहे. आता ही केवायसी अंगणवाडी सेविकांकडे करायची आहे. कुणी करायची, कधी करायची याची माहिती देतो. परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले त्यांचा जानेवारीचा हप्ता कधीपासून विस्तार होणार आहे त्याविषयी माहिती देतो. गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व अपडेट पाहणार आहोत. परंतु सर्व अपडेट पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत असाल, नवीन नियमांचं पालन करत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसेल, नवीन नियमांचं पालन करत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजयदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचं त्रिमूर्तीचं सरकार आहे. हे सरकार राज्यातील सर्व महिलांच्या पाठीशी उभा आहे. या सरकारने मागच्या 1.5 वर्षांपासून महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी, आरोग्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि आता लाडकी बहीण योजना मागच्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता या ठिकाणी बघा, मागील सर्व हप्ते मिळालेले असतील, जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. परंतु 2024-2025 या 2 सालांमध्ये जे नियम होते त्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत. आता नवीन नियम कोणकोणते लागू झालेले आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी उत्पन्नाचा नियम लावलेला आहे. बघा 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांना पैसे येतील. यासोबत 4 चाकी गाडी ज्यांनी घेतलेली नसेल त्यांना पैसे मिळणार आहेत. यासोबत वयाची अट लावण्यात आलेली आहे. 65 पेक्षा वय कमी असायला पाहिजे. पुढची अट सरकारी नोकरी नसायला पाहिजे. तुमचा अर्ज पात्र असायला पाहिजे. अशा पात्रता आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करा. बँकेचे महत्त्वाचे नियम आहेत त्याचे पालन करायचे आहेत. आता आपण डायरेक्ट आपल्या मेन मुद्द्यावरती वळूयात. बघा लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावरती जानेवारीचा हप्ता वाटप झाला, जमा झाला अशा बातम्या फिरत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपण बनवणं गरजेचं होतं. लाडक्या बहिणींकडून सुद्धा विचारपूस केलेली होती, विनंती केलेली होती की दादा तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा. बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर जानेवारीचा हप्ता अजून कोणालाही मिळालेला नव्हता. बघा सरकारच्या माध्यमातून जानेवारीच्या हप्त्या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आलेले आहे का त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता दिलासा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना, जानेवारीचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये का वितरित केला जाईल असं का बोललं जात होता, तर बघा 1 फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे सरासरी 5 ते 6 फेब्रुवारी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हे सरकार पैसे सोडेल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस करत होत्या. बघा एकंदरीत खरंच तुम्हाला पैसे मिळणार आहेत का, जानेवारी महिन्याच्या
कोणत्या तारखेला किंवा जानेवारी महिन्याच्या आता शेवटचे 2-3 दिवस उरलेले आहेत, मग या दिवसांमध्ये का फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील याविषयी माहिती देऊन टाकतो. आता बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती, यवतमाळ असे टोटल 36 जिल्हे आहेत. यासोबत आपल्या राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा बँका आहेत, म्हणजे जिल्हे आहेत, बँका आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जिल्हा कोणता पण असू द्या, बँक खातं कोणतं पण असू द्या, काळजी करायची गरज नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यामध्ये सर्व बँकेमध्ये पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, 21 रुपयाप्रमाणे जानेवारी हप्ता मिळणार नाही, कारण अजून 21 रुपयांबाबत कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा फोनपासून दूर राहायचं आहे. तर बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की जानेवारी हप्ता कधी मिळेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का त्याविषयी माहिती देतो. बघा, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्याही बहिणींना आजपर्यंत मिळालेले नाहीत आणि सध्याच्या स्थितीला या जानेवारी हप्त्यासोबत हे गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील अशी कोणती अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे अशा सर्व अफवा असल्याची माहिती मिळत आहे. आता आपण डायरेक्ट जानेवारीच्या हप्त्यावरती वळूयात. बघा, जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. बघा, एकंदरीत शेतकऱ्यांना नमोचा हप्ता आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा या ठिकाणी मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होईल अशा बातम्या फिरल्या. आता महिना संपायच्या अगोदर पैसे जमा होतील अशा बातम्या फिरत आहेत. परत अशा बातम्या फिरतील की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील. म्हणजे अशा तुफान बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु लाडकी बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सरासरी फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजेच 30-31 जानेवारी किंवा 1-2 फेब्रुवारी अशा 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये पैसे मिळतील. तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. बघा, ज्यांची KYC चुकलेली असेल त्यांना एक आता फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. तो फॉर्म या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून KYC करायचे आहे. परंतु सध्याच्या स्थितीला लगेच KYC करायचे नाही, याच्यासाठी अजून टाइम आहे. तोपर्यंत पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे जी असतात ती कागदपत्रे काढलेली असायला पाहिजेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता लवकरच येईल. गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही, सध्या तरी येणार नाहीत. यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचे अजून काय प्रश्न असतील ते प्रश्न आम्हाला विचारू शकता. परंतु एक काम करायचं आहे, चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती पाहायला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि गरज असेल, शक्य असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे.